नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो. तुम्ही पाहते भाजीपाला विषयावर अपडेट भाव. तर मित्रांनो, आपण जालना मार्केट भाजीपाला अपडेट भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या यूट्यूब चॅनलवर पण खूप भावाचे कमी असतात. भाऊ सध्या भाजीपाल्याचे जे साधारणपणे भाव आहे असे टिकून नाही का. तर मित्रांनो, भाजीपाल्याच्या भावामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. कारण की तुम्ही बघू शकता, आवक जर वाढली तर भाव पडणे साहजिक आहे, पण भाव पडण्याचे पण तुम्ही बघू शकता. आता खूप शेतकऱ्यांनी टमाट्याची लागवड केली आहे. टमाट्याचे बाजारभाव कसे राहतील असे खूप भावाचे कमी नाही. मी स्वतःच्या वावरात तुम्ही बघू शकता, आज टमाटे व मिरची थोडा भाजीपाला वांग्याची भाजीपाल्याची लागवड केली आहे. पण टमाट्याच्या विषयी आपण जाणून घेऊ. टमाट्याचे बाजारभाव कसे राहतील. आता झाली जुलै महिना, 1 जुलैला मी टमाट्याची लागवड केलेली पाठीमागे तुम्ही बघू शकता. आपल्या टमाट्याचे रोप साधारणपणे आपला बारीक होतो. आणि मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये टमाट्याची लागवड ही जी का खूप प्रमाणात कमी होणार आहे. कारण की सध्याला रोपाचा खूप जणांना शॉर्टेज तुम्ही बघू शकता. पाठीमागं टेम्परेचर असल्यामुळे नर्सरीत पण रोपं खूप खराब झाले होते. आज जे मी रोप आणलेलं होतं लागवडीसाठी 1 जुलैला, म्हणजे काल मी लागवड केली होती, तर टमाट्याचे रोप बारीक असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात जळ होते. पाठीमागं पण तुम्ही बघू शकता, टेम्परेचरमुळे खूप टमाटे आपल्या शेतकऱ्याचे उपटून टाकले व जळाले. त्यामुळे टमाट्याचे बाजारभाव कुठेतरी चांगल्या दरम्यान टिकून राहील अशी एक कुठेतरी शक्यता वाटते. सध्या तुम्ही बघू शकता, टमाट्याचे बाजारभाव चालले साधारण माल 400 पासून 800 सुपर कॅरेट येऊ लागला आपल्या जालना मार्केटला. सध्याला जालना मार्केटला जो माल आहे का, आपला शेतकऱ्याचा माल इकडचा नाही, तुरंत शेतकऱ्या टमाट्याचा सध्याला चाली आहे. पण सध्या जो माल चालली आहे कन्नड साईडचा, नागपूर साईडचा आपल्या जालना साईडला माल आहे ते विकण्यासाठी. त्यामुळे बाजारभाव आहे साधारणपणे 700 ते 800 रुपये. व तो माल पण सध्या लागवड माल आहे. सुपर माल आज मार्केटला चांगल्या दरम्यान 900 ते 1000 रुपये कॅरेट पण विकू लागले सुपर टमाट्याचे कॅरेट. आणि का पाणी तुरंत काही ठिकाणी चालली, त्यामुळे टमाटे खूप जळ होते. आणि तुम्ही बघू शकता मिरच्या, आपण मिरच्याची पण लागवड केली. पाठीमाग खूप शेतकऱ्या मिरच्या खूप व्हायरस येते. सध्याला खूप टेम्परेचर होतं पाठीमागं, त्यामुळे मिरच्या निघाला लेट झाल्या. व मिरच्याची बाजारभाव चांगला तर यावर्षी टिकून राहील. मागच्या वर्षी जसे बाजारभाव मिरच्याला भेटले तसेच बाजारभाव भेटण्याची चान्स वाटतं कुठेतरी. व भविष्यात पुढे जर जास्त बरसात झाली त्यामुळे मिरच्यावर कुठेतरी व्हायरस येतं. टमाट्याला पण जास्त बरसात जमत नाही. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ही जी लागवड झाली आहे, आता लागवड तर खूप प्रमाणात कमी आहे. व इथून पुढे आता जुलै महिन्यामध्ये शेवट लागवड जास्त होणार आहे. कारण की पाठीमागे खूप जण रोपं भेटले नव्हते. आता खूप जण रोपाची आपली ऑर्डर केलेली आहे. त्यामुळे रोपं लागवड जुलै महिन्यामध्ये चांगल्या प्रमाणात होणार आहे. पण मित्रांनो, बाजारभाव पण चांगल्या प्रमाणात टिकून राहील. 400 ते 500 रुपये 600 रुपये बाजारभाव विकण्याची एक शक्यता आहे. कारण की तुम्ही बघू शकता का. तर मित्रांनो, आता ही जी लागवड झाली तुम्ही माझं लागवड झाली तर खूप माल येईल. पण मित्रांनो, तसं नाही. ज्याप्रमाणे आता बाहेरचा माल आपल्या जालन्यामध्ये येते, करमाळ मार्केट जर चालू झालं, करमाळ मार्केटला शाहू टमाटे एक नंबर चालते ना. खूप शेतकऱ्यांनी शाहू टमाट्याची लागवड केली असते. करमाळ साईडला करमाळ बाजारभाव चांगल्या दरम्यान भेटत असते. किलोवरती माल विकतो 20 रुपये 22 रुपये 25 रुपये दरम्यान बाजारभाव भेटलेले आहे करमाळला. तर मित्र 25 किलोची सरासरी तिथं भरती असते. 20 रुपयात जरी विकले तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो, 500 रुपये कॅरेट सरासरी पडतं आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता लागवड केली आहे. बाजारभाव पण चांगले. तर आपल्या प्लॉटची चांगल्या दरम्यान काळजी घ्या. घाबरायचं काम नाही. फक्त आता निसर्गावरती अवलंबून आहे. बघू शकता रोपाची साईज एका खूप बारीकमध्ये आपली मीडियममध्ये. कारण की रोपाची एका म्हणजे टेम्परेचर असल्यामुळे हे जे टेम्परेचर होतं पाठीमागे उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामध्ये रोप टाकलं नर्सरीमध्ये, रोपाची क्वालिटी जशी पाहा तशी नव्हती. याला सुधारा पण तुम्ही बघू शकता खूप मेहनत घ्यावं लागेल. कारण की कालावधी 15 ते 20 दिवसाचा वाढणार आहे. त्यामुळे लेट पण होणार आहे आपल्या टमाट्यासाठी. तर मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये जी टमाट्याची लागवड केली आहे त्याला ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगल्या प्रमाणात बाजारभाव भेटण्याची शक्यता आहे. माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंट सांगायला विसरू नका. टमाटे गेले नाही, त्यामुळे आपल्या प्लॉटची चांगल्या दरम्यान काळजी घ्या. टमाट्याचे बाजारभाव चांगल्या दरम्यान नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. मला कसं वाटतं कमेंट सांगायला विसरू नका. व अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच व्हिडिओमध्ये जालना करा.